आता तुम्ही स्टॉल्सच्या माध्यमातून जसं पाहिलं महिलांना सक्षमीकरण, मुलींना सक्षमीकरण, मुलांना देखील महिला म्हणून तुम्हाला कसं वाटतं त्याबद्दल? जो समाज विकासापासून वंचित आहे, शिक्षणापासून वंचित आहे, आर्थिकदृष्ट्या वंचित आहे, अशा समाजांना मुख्य प्रवाहामध्ये आणायचं काम या आश्रय संस्थेने केलेलं आहे. मी या संस्थेसोबत जो गेले 8 वर्ष संबंधित काम करत असताना मी पाहिले की त्यांच्यात इतकी आतुरता संस्थेची आहे की प्रत्येक घटक मुख्य प्रवाहात आला पाहिजे आणि त्यांचा आर्थिक विकास आणि शैक्षणिक विकास झाला पाहिजे आणि महिला सक्षमीकरण झालं पाहिजे. आज बागरी समाजाचे असे किती तर महिला आहेत की त्यांच्याजवळ कला भरभरून आहे, पण त्यांना प्रेझेंट करायला एक प्लॅटफॉर्म मिळाला नव्हता. पण आज आश्रय संस्थेमुळे त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि त्यांच्या वस्तू इथंच नाही, भारतात नाही तर बाहेर देशात पण प्रोव्हाइड करत आहेत. म्हणजे महिला ही किती सक्षम आहे हे त्याला फक्त एक मार्ग दाखवायची गरज असते, ते आश्रय संस्थेने केलेलं आहे. पण त्यांनी आमच्या भागातील जवळजवळ 400 विद्यार्थ्यांना मोफत इंग्लिश मिडियम शिक्षण देत आहेत. आणि आज जे विद्यार्थी शिकणारे उद्याचे नागरिक घडणारे, म्हणजे उद्याचा वागरी समाज हा पूर्णपूर विकसित असणार आहे आणि त्यांना कोणाच्यावर अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही. त्यासाठी मी आश्रय संस्थेचे खूप आभार व्यक्त करते आणि भविष्यात जे काही माझ्या हातनं तुमच्या सहकार्यासाठी होणार आहे ते काम मी नक्कीच करणार.